पातळ लेंड्याच टाकायला गेलं. ह्याला आधी ह्याला बोकडा जोलाब लागले होते ही, आणि दुसरं कोणचं ही एक ह्याला लागले होते ते. हे दोन्ही जे राहिले त्या गोळीचा अस्तर बाहून राहिला. आता ह्याला जुलाब लागले. ही गळाटून गेलं पूर्ण बघा, ही गळाटूनच गेले. ह्याची जुलाबच राहणे गेले. तर ती दुसऱ्या गोळ्या जी दिल्या होत्या ना ती ह्यानं काय राहणं गेली. आता बघू, आता ही गोळी पाजून बघू, नाहीतर मग आता डॉक्टर बोलवल्याशिवाय पर्याय नाही. आता ह्याला किती जुलाब लागले गळाटून पाजलं का थोडाफार त्रास होणारच आता ह्याला. पाजलं आता आता हा बघितलं. तर भावांनो ही गोळी एक नंबर आहे. हो का, ही गोळी एक नंबर आहे. नाव दिसतंय का ना, दिसतंय का तुम्हाला? हो का, हो का, ही गोळी एक नंबर आहे बोकडांसाठी सांगतो बरं का. नमस्कार मंडळी, मी धीरज ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मी घेऊन आलोय आज एकदा बोकडांविषयी माहिती. तर भावांनो, आपण बोकडांविषयी सगळं सांगितलं. बोकड पालन कशी करायची, बोकड कशी आणायची, बोकडांना कशी व्यवस्था करायची, आणि किती बोकड आणायची, ही सर्व मी तुम्हाला बोकडाबद्दल सांगितले भावांनो. आणि बोकडाची कशी निगा राखायची भावांनो ती राहिली आपल्याला. बोकडं आणली आपण, बोकडांना कंच आणायचं, त्यात खायला काय टाकायचं, ती सगळं तुम्हाला व्हिडिओ केला. बोकडांना शेड करायचं हे सगळं तुम्हाला मी व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला दाखवलंय. आपले दोन तीन ब्लॉग झाले त्याच्यात. एक पहिला आपण बोकड पालनाचा केला, बोकड तरुण वर्गासाठी बोकड पालन करण्यासाठी मी व्हिडिओ केला. दुसरा आपण केला बोकड कितीला आणायचं, कसं काय टाकायचं, खायला काय टाकायचं, ती व्हिडिओ केला दुसरा भावांनो. तिसरा व्हिडिओ केला आपण बोकडांना आणल्यानंतर त्यात खायला काय टाकायचं, म्हणजे कुठून आणलंय, ती लोखंडाचं काय आहे ते सगळं तुम्हाला ते दाखवलं. आणि शेड का करायचं बोकडांना भावांनो ती तुम्हाला दाखवलं. पावसाळ्यात दिवस आले त्यामुळं मी तुम्हाला ती बी दाखवलं. 5वी गोष्ट भावांनो, 4 गोष्टी सांगितल्या आपण बोकड पालनात सांगितलं. 3 गोष्टी सांगितल्या भावांनो, क्षमा असावी, त्या 3 गोष्टी सांगितल्या तुम्हाला. 4थी गोष्ट भावांनो, तुम्ही बोकड पालन केल्यानंतर बोकडांची निगा कशी राखायची भावांनो. रोजच्या रोज तुम्ही जे शेड केलंय त्यातलं झाडून काढणे भावांनो. तुम्ही नुसतं बोकड आणलं बांधचाल, त्याच्या खालची निगा राखायचं नाही त्याला भावांनो. कसं असतं, कोणची बी गोष्ट आणल्या त्याची निगा राखली तरच भावांनो त्या आपल्याला पुढं चांगला प्रॉफिट होतो. नाहीतर भावांनो तुम्ही आणलं त्याला बांधून टाकलं, त्या एका जागेला खायला टाकताय, तिथंच बांधून टाकताय, त्याची निगा बी राखत नाही, तिथं झाडून पुसून घेत नाही, काहीच नाही भावांनो. तसा आपल्याला पुढं भविष्यात तोटा होऊ शकतो, आपल्याला त्याचं नुकसान होऊ शकतं. हे माझं एक लक्ष देऊन ऐकून घ्या. जर त्याच्या खालचं जर झाडून काढलं नाही, सगळं केर भरून काढलं नाही तर भावांनो तुम्हाला त्याचं नुकसान खूप होऊ शकतं. मी काय म्हणतो तुम्हाला लक्षात आलं भावांनो. जर तुम्ही शेड केलं, एखादं शेड खाली त्या बोकड पालनच म्हणलं हो का, म्हणलं की घाण होती, लेंड टाकते ती बोकड, तर लेंड टाकल्यामुळे तिथे घाण होती, मुतून ही घाण होती तिथं. तर तुम्ही ती घाण पुसून जर नाही काढली तर भावांनो तिथे डास होतं, मच्छर होतात, तीच मच्छर त्यांना चावतात, तीच मच्छर ते बोकडांना चावतात. बोकडांना चावलं की बोकडांना आजार होऊ शकतात, आजार होतात, ताप येऊ शकतो. ताप आल्यानं त्यांना परत डॉक्टर बोलावं लागतो. डॉक्टरमुळे त्यांची तब्येत अजून कम होऊ शकते भावांनो. त्यांना इंजेक्शन द्या, हे करा, जुलाबला हे खायला, ही नुकसानाला आपल्याला पडू शकतो. म्हणून तुम्हाला त्याला सांगतो, रोजच्या रोज तुम्हाला सांगतो झाडून काढायचं, रोजच्या रोज त्याच्या खालचं सगळं साफसफाई करून घ्यायचं, त्यांना खाल्लेलं त्यांचं शिळ काढून टाकायचं भावांनो. तुम्ही जर त्याच्यात टाकलं तर तिथं सुद्धा दुर्गंधी होऊ शकते, ती सोडून घाण होऊ शकते. तुम्ही जिथे तुम्हाला ट्रे दाखवला का माहिती कसं, त्या मोठा ट्रे दाखवला, तिथलं भावांनो त्यातलं घाण काढायची, सगळं बाहेर टाकायची, नवीन त्यांना फ्रेश सगळं ती साफसफाई करून त्यांना त्यात नवीन टाकायचं भावांनो. तुम्ही काय शेवरी म्हणा, बुसकाट म्हणा, काय असेल ते तुम्ही वगैरे तुम्ही आणून टाकचाल त्यांना, ती तुम्हाला सांगतो. ती सगळं घाण पुसून ते क्लीन चकाचक करून भावांनो त्यांना खायला टाकायचं भावांनो. ही तुम्हाला निगा राखा. तुम्हाला कसलीच नुकसान होणार नाही, तुम्हाला बोकड तुमचे आजारी पडणार नाही, आणि ही कसलीच तुम्हाला तोट्यात होणार नाही, कसलीच प्रॉब्लेम होणार नाही. आणि एक गोष्ट भावांनो, बोकडांना कसल्याच पावसात भिजवू देऊ नका.
आता पावसाळा आलाय, बोकडांना कसलंच पावसात भिजूला देऊ नका. पावसात जर भिजले तर बोकडं आजारी पडतात. त्यामुळे बोकडांकडनं जर असं मोकळं, आमचं कसं मोकळं शेड आहे तुम्हाला मी दाखवलं 2-3 वेळा. मोकळं शेड आहे ते आम्ही पाऊस आला की दुसरं लगेच तिकडं पलीकडे नेत असतो. दुसरं शेड केलं आहे आम्ही त्यांच्यासाठी. तर मला म्हणलं नाही मागणं भीत पलीकडनं असं पात्र मारून टाकले तर आम्ही त्या शेडमध्ये नेत असतो. कारण का की पावसाचं मस्त वर्ण शेड आहे. पाऊस कसा बी येऊ शकतो भावानं, असा येऊ शकतो, हेकडून येऊ शकतो, हेकडून येऊ शकतो. पावसाची कोणची दिशा सांगता येत नाही भावानं. त्यामुळं वारा आला, वाऱ्यासकट पाऊस असतो, त्यामुळे पाऊस आतमध्ये येऊ शकतो, तेवढं बोकडांना भिजू शकतात. त्यामुळे भावांनो पाऊस आला की बोकडं सोडायची. ज्या तुम्ही निवाऱ्याला इकडून तिकडून शेड केलं तर मला सांगितलं तुम्ही स्वस्तात मस्त तुम्हाला व्हिडिओ बघायचं, तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा. आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे बोकड पालनाचा, कसं शेडची माहिती तुम्हाला त्याबद्दल सांगितलेली आहे. तर इकडून बोकडांना कधीच पावसात भिजू देऊ नका भावांनो. झाली गोष्ट भावून क्लिअर. तर भावांनो आपल्या एका बोकडाला काय झालंय, आमच्या स्वतःच्या घरच्या बोकडांना त्याला लागले ते जुलाब. कशाने लागलं, खाण्यात काय झालं, तर मी निगा राखतो भावांनो. हो का, मी निगा राखत असतो. आपले रोजच्या रोज पासून काढायचं, त्यांना रोजच्या रोज खायला टाकायचं, जे खायला टाकलेलं ते बाहेर काढून टाकायचं, त्यांना नवीन खायला टाकायचं. मी रोजच्या रोज निगा राखत असतो. बाबा शेड बी झाडून काढत असतो. शेड झाडून काढल्यानंतर ती साफसफाई करून भरून टाकत असतो. हो का, लाजायचं कशा, आपण बिझनेस चालू केला म्हणलं तर त्यात लाज भास काय धरायची नसते. हे वारंवार सांगतोय. बिझनेस चालू केलाय ना तर लाजायचं नाही, बाजायचं नाही कोणालाच. तुम्हाला सांगतो ती दुसरी तुमचं कोण करणार नाही, ती काढणार नाही. तुम्हालाच काढावं लागणार. ती तुम्ही नाही काढली तुम्हालाच प्रॉब्लेम होऊ शकते, तुम्हाला नुकसान भोगावं लागू शकते. त्यामुळे रोजच्या रोज निगा राखत असतो मी. तुम्ही बी राखा. तुमच्यासाठीच मी व्हिडिओ घेऊन येत असतो बोकड पालनाचं. तुम्हाला बोकड पालनाचं सांगितलं, तरुण वर्गासाठी बोकड पालनाचं सांगितलं, तुम्ही त्याला खूप प्रेम दिलं भावांनो. दुसऱ्या व्हिडिओला प्रेम दिलं भावांनो. खूप खूप धन्यवाद भावांनो. आणि भावांनो आता मी एक तुम्हाला व्हिडिओ घेऊन आलोय. आपण आता आपल्या बोकडाला लागले त्या जुलाब भावांनो. हो का, आता मी गोळी आणली भावांनो. तर आपल्या 2 ते 3 बोकडांना जुलाब लागली होती. ती खाण्यामध्ये काय तर गेलं असेल तर त्यामुळे बघितलं तर आता त्या 1-2 गोळ्या आणल्या होत्या, त्याच्या काय फरक पडला नाही. दुसरी गोळी आणली, त्याच्या पहिली गोळी आणली होती त्यानं फरक पडला. परत दुसऱ्या त्या मेडिकल दुसरी त्या गोळी दिली, त्यानं काय फरक पडला नाही. जी पहिले दिली गोळी होती ना त्यानं फरक पडला, त्यानं राहिली. परत 2 बोकडांना लागली, 2 बोकडांना लागले. त्या दुसऱ्या गोळ्या आणल्या होत्या त्यानं काय फरक पडला. म्हणून ते आता त्यासाठी त्यातली 1 बोकाडाची राहिली आणि दुसऱ्या पहिली गोळी म्हणली पहिल्या गोळी राहिलं होतं, तीच गोळी मी आता रिटर्न आणली भावांनो. कारण का त्या गोळीचा असर खूप आहे भावांनो. ती तुम्हाला दाखवण्यासाठी. जर तुम्ही जर बोकडांना जर ही लागली, जुलाब जर लागली, म्हणजे असं लेंड्या कसं टाकते ते पातळ जर करायला लागलं तर भावांनो ही गोळी 1 नंबर आहे. हो का, ही गोळी 1 नंबर आहे. नाव दिसतंय का तुम्हाला? हो का, ही गोळी 1 नंबर आहे. बोकडांसाठी सांगतोय बरं का, बोकडांसाठी 1 नंबर गोळी आहे भावांनो. मी स्वतः तुम्हाला चारता मी स्वतः व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. आणि ह्या गोळीचं नाव सांगतोय तुम्हाला, ऑलफ्लिकेशन नाव आहे, इंग्लिश मध्ये नाव आहे. हे भावांनो मराठीतलं नाव सांगतो, ओझेड गोळीचं नाव भावांनो. हे दिसतंय माझ्या अंगठ्याच्या वर, ही ओझेड म्हणून नाव आहे. ओझेड म्हणून गोळी भावांनो. ह्या गोळीचा असर 1 नंबर आहे भावांनो. कसलेच बोकडांना जुलाब एका दिवसात जुलाब राहतात भावांनो. कारण की आमच्या बोकडांना अनुभव आलाय म्हणून तुम्हाला मी अनुभव तुम्हाला शेअर करतोय भावांनो. मी काय तुम्हाला हे करत नाहीत, मी काय असं मी यूज केली मगच तुम्हाला दाखवतो भावांनो. मी तुम्ही म्हणसाल यूज केली का तुम्ही? हो भावांनो, मी यूज करून पाहिल्या म्हणलं तुम्हाला. पहिली गोळी आणली त्यांचं राहिलं, दुसऱ्या गोळ्या आणल्या त्यांची राहिना, म्हणून ही फिरसे भावांनो गोळी घेऊन आलो मी. ही फिरसे गोळी घेऊन आलो. त्यांना मला तीच गोळी द्या जी तुम्ही पहिली मला जी दिली होती तीच द्या. त्या तुम्ही जी दुसऱ्या गोळ्या दिल्या तर त्यांना मग काय त्याची जुलाब राहीना, तर ती दिली. जर ह्यानं जर राहिलं नाही त्या बोकडात तर मला डॉक्टर बोलावं लागेल. कारण का मी त्या बोकडांबाबतीत रिस्क घेत नाही. त्यामुळे हो काही गोळी आणली मी. बघू आता ह्यानं जर फरक पडला तर ठीक, त्याची बोकडाची सणस राहिली तर ते जुलाब राहिलं तर ठीक, नाहीतर आपल्याला डॉक्टर बोलवण्याशिवाय पर्याय नाही. आता हो काही गोळी बघून घ्या, हे असर चांगला आहे. मी तुम्हाला वापरली पहिले 2 बोकडाची जुलाब राहिली ते. आता ही बोकडाची गोळी पाजताना तुम्हाला आता मधरण मी गोळी पाजणार आहे. मी फक्त तुम्हाला दाखवायचं काम करेल भावून. मध्ये ही आपली गोळी पाजला आता कारण मला आता गिंबल पकडावं लागणार आहे. गिंबल कोण पकडाय नाही, त्यामुळे आता मधर गोळी पाजताना तुम्हाला सर्व डिटेल शेअर करतो. ओझेड गोळी भावून बोकडाची कसली जुलाब कसं राहते भावून हे बघून घेतलं तर काय करू भावना, न टाइम वेस्ट करता आता तुम्हाला बोकडाला गोळी पाजताना सर्व डिटेल
शेअर करतो. हो भावानं गोळी बघून घ्या अजून बी. हो दिसलं का, नाव दिसत असलं तर बघून घेऊ शकता भावानं. ओझेड गोळीचं नाव आहे. ओझेड म्हणजे ओझेड गोळीचं नाव आहे भावानं. हा ऑफ्लिक्रिसन नाव आहे भावानं ह्या गोळीचं इंग्लिशमधनं. तर भावानं न टाइम वेस्ट करता डायरेक्टली बोकडाला गोळी पाचताना तुम्हाला डिटेल शेअर करतो. तर भेटूया भावानं बोकडांपाशी. मंडळी आलोय आता बोकडाला. हो काय बोकडाला जुलाब लागले तुम्हाला म्हणलं का ना हो कशा ह्याला किती जुलाब लागले तर पातळ लेंड्याच टाकाने गेले. ह्याला आधी ह्या काय ह्याला बोकडा जुलाब लागले होते ही आणि दुसरं कोणचं हो का ही एक ह्याला लागले होते ते हे दोन्ही जे राहिले त्या गोळीचा अस्तर पाहून राहिला. आता ह्याला जुलाब लागले. ही गळाटून गेले पूर्ण बघा. ही गळाटूनच गेले. ह्याची जुलाबच राहणे गेले. तर ती दुसऱ्या गोळ्या जी दिल्या होत्या ना ती ह्यानं काय राहण्या गेली. आता बघू आता हे गोळी पाजून बघू नाहीतर मग आता डॉक्टर बोलायला पर्याय नाही. आता ह्याला किती जुलाब लागले गळाटून गेले. खाते का ग खाते म्हणते ते घरचे बी. आता हे ह्याला जुलाब लागले तर बघून येऊ शकता. आता हे मिसळ चालू आहे. आता मिसळ चालू आहे. तर गोळी बिळ सगळं फोडून गेली. मिसळताना तुम्हाला दाखवतो. आता हे बघून घेऊ शकता. तर पूर्ण गोळी फोडायची आणि पूर्ण कपात करायची बघून घेऊ शकता. कपात फुलली आता आणि आता हे बॉटली टाकायची म्हणजे तोंडात घालून पाजायची. त्याला पाजायची बघून घेऊ शकता. आता होय पूर्ण भुगा करायची गोळी भुगा करायची. थोडं पाणी घ्यायचं आणि सर्व त्याला बाटलीत भरायचं ह्या आणि मग त्याला पाजायचं बघून घेऊ शकता. भुगा करतोय गोळी. आता भुगा बिगा सगळं झाले. भुगा बघितला भुगा चालू आहे. भुगा काढायला लयच भाव झालाय बघा. ही लयच काय गळाटल्यानं झालाय. आता काय करता आता लयच गळाटलाय गडी आमचा. लय गळाटल्यानं झालाय बघा. मला आता पाजायची. आता पाजताना तर मला सर्व डिटेल्स शेअर करतो. आता बघा घेऊ शकतो. आता एका बाटलीत भरताना तुम्हाला दाखवतो. आता बाटलीत कशी गोळी भरायची हो दाखवतो. भरताना दाखवतो. एकच कपच पाणी घ्यायचं का थोडं घ्यायचं थोडं घ्यायचं आता. हो थोडं घेतलं. आता घेतला थोडं. चला पाचताना दाखवतो. आता बघून घेऊ शकतो. आता ह्याला बोकडाला पाचतोय आता आम्ही. हो का पाजलं का थोडाफार त्रास होणारच आता ह्याला. पाजलं आता भाजलं आता. हा का बघितलं. असू दे आता थोडा त्रास घ्यावा लागतो भाऊ बोकड भाऊ. असू दे आता काही आता जुलाब लागले तर भाऊ म्हणून त्यामुळे आता ह्याला त्रास होणारच आता. बघितलं असेल आता ह्याला पण गोळी पाजली. आता आपण ह्याला जुलाब सगळं राहून जातील. आता तर मंडळी बघितलं असेल तुम्हाला मी बोकडाला कसं पाजताना दावलं. मधुरून मी स्वतः बोकडाला तोंडावर करून त्याला पाजलं. मी काय करायचं गोळी बी टाकताना भुगा करून टाकायची. भुगा करून एका कपात घ्यायचं. थोडं जास्त पाणी बिले घ्यायचं नाही. थोडं घ्यायचं कपात भुगा करायची. आणि भुगा करून त्याच्यात एखादी बाटली घ्यायची आपली. तुम्हाला जर दिसलं असेल बाटली आम्ही घेतली बाटलीत टाकायची आणि त्याला तोंडातून पाजायची. म्हणजे कसं सगळं त्या तोंडात जाते. असं जर कपाने पाजायला गेलं तुम्ही तर ती सगळं सांडत असतं. आता त्याला थोडाफार त्रास झाला तर हो आता नीट व्हायचंय म्हणलं तर थोडाफार त्रास घ्यावाच लागणार की रे भावानं. आता आजारी पडले आता ते जुलाब लागले मग त्याच्या सेहतीसाठी आपण एवढं त्रास घ्यावाच लागणार. त्याला थोडा त्रास झाला आता असू द्या. तर भावांनो तर कसं वाटला व्हिडिओ आजचा. आपण तुम्हाला दाखवला तर बोकडाला जुलाब लागण्यासाठी कोणची गोळी आणली होती आपण ती तुम्हाला. मला जी फरक पडला तो अनुभव आला त्यामुळे ती बोकडांची जुलाब राहण्यासाठी मी तुम्हाला दाखवलं. का जुलाब लागण्यासाठी कोणची गोळी आणली होती तुम्हाला दाखवली. मी हातात घेऊन तुम्हाला दाखवली. ओझडची गोळी आणली होती तुम्हाला. ती ओझडची गोळी नाव तुम्हाला दाखवले होते. आता गोळी माझ्याकडे पाकिट नाही आता ती टाकले काढून तिकडे. आता तर तुम्ही आणून शकता. मी तुम्हाला जे मला अनुभव जे एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर केला ती त्याची जुलाब लागली. 2 बोकडांना म्हणलं ते मोठ्या काळ्या पलीकडे बांधले तर त्याचे दोन्हीच राहिले. आणि दुसरी त्याला ती तांबड्याला जी पाजली होती दुसरी गोळी आणली होती ती राहिना म्हणून तीच पहिली गोळी आणली त्याला पाजली. आता बघू आता ते राहते का नाही राहिली तर आता डॉक्टर पर्याय आहे. ते डॉक्टर आले त्याला मेन्शन काय त्यांची कारवाई करेल ती आणि ते राहून जाईल त्याचं.
तर भावांनो खोका कसं असतं, ज्या लोक जर गोळी नाही राहिलं तर डायरेक्टली डॉक्टर बोलत जावं. कसं जास्त त्याच्या अंगावर बी घेत जाऊ नका. कसं असतं मोका प्राणी असतो, त्यांना ज्या सहन होत नाही ते आपलं आजार पडून हे होऊन जाऊ शकतात, आपल्याला नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे भावांनो जर गोळ्यां जर नाही राहिलं तर डायरेक्टली डॉक्टर पर्याय असतो, डॉक्टरला बोलवून ते इंजेक्शन देऊन त्यांची कारवाई करून ते होऊन जातं, त्यांचं उपचार करून ते बरं होऊ शकतं. पण गोळ्यां शेवट पर्याय गोळ्या नाही राहील तर लास्ट पर्याय डॉक्टर. तर भावांनो कसा वाटला व्हिडिओ? धीरज ऑफिशियल चॅनल जर तुम्ही नवीन असला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपल्या डेलीचे व्हिडिओ भावांनो, डेलीचे लाईफस्टाईल कंटेंट तुम्हाला मी दाखवत असतो भावांनो. बोकडांबद्दल असतो, बोकडांच्या बद्दल तुम्हाला माहिती शेअर करत असतो, माझी लाईफस्टाईल करत असतो भावांनो. मी कसं जीवन जगतो, मी कसं कुठं जातो, मी जिकडे जाईल तिथं मी ब्लॉगिंग करत असतो भावांनो. तुम्ही असंच सपोर्ट राहू दे भावांनो, आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी असंच सपोर्ट करा. खूप खूप धन्यवाद भावांनो. असंच तुम्हाला नवीन व्हिडिओ बोकडांबद्दल मी नवीन व्हिडिओ आणत असतो भावांनो. तर सबस्क्राईब करा, म्हणजे आपले तुम्हाला बोकडांबद्दल मी माहिती शेअर करत असतो. माझी स्वतःच्या घरची बोकडांना तुम्हाला माहिती शेअर करत असतो, कसं काय झाल्या तुम्हाला बोकडांची माहिती सर्व तुम्हाला डिटेलमध्ये शेअरच करत असतो. लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवलं मी बोकडांना कसं पाजलेलं ते तुम्हाला प्रूफमध्ये सगळं दाखवलं भावांनो. तर भेटू भावांनो उद्या हिंदी ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो, हर हर महादेव भावांनो.